देशाच्या राजकारणाच्या अतिशय महत्त्वाच्या पैलूवर चर्चा करणार आहोत। देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून एका राजकीय पक्षाची सत्ता आहे आणि या राजकीय पक्षाच्या सत्तेच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांची एकसंघ आघाडी तयार व्हावी असा प्रयत्न गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे। आणि या आघाडीमध्ये समाजवादी विचारांचे राजकीय पक्ष आहेत, कम्युनिस्ट विचारांचे राजकीय पक्ष आहेत, गांधीवादी विचारांचे राजकीय पक्ष आहेत। एवढंच नव्हे तर शिवसेना सारख्या सावरकरवादी विचारांचेही पक्ष आहेत। परंतु आंबेडकरवादी पक्षांचा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी या आघाडींमध्ये तसा समावेश अद्यापही खात्रीलायक झालेला नाही। मग हे यामागे नेमकी काय कारणं आहेत? काही सैद्धांतिक कारणं आहेत की व्यावहारिक कारणं आहेत की नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊया। राज्यशास्त्राचे राज्यातील आणि देशातील अग्रगण्य विचारवंत तज्ञ माननीय प्राध्यापक विकास जांभूळकर सर आपल्या सोबत या ठिकाणी चर्चेला आहेत। सर, आपलं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत। धन्यवाद सर। देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून सलग एका राजकीय पक्षाची सत्ता आहे आणि या 10 वर्षाच्या आता गेल्या 2 वर्षापासून किंवा गेल्या 4 वर्षापासून सातत्यानं असं एक कानावर आवाज आदळतो की या देशाचं संविधान धोक्यात आहे, या देशाची लोकशाही धोक्यात आहे। त्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट करणं यासाठी आघाडी म्हणजे देशामध्ये इंडिया आघाडी आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी अशा आघाड्या तयार झाल्या। या आघाड्यांमध्ये समाजवादी, गांधीवादी, कम्युनिस्ट अशा सगळ्या विचारांच्या राजकीय पक्षांचा समावेश आहे। पण यामध्ये आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांचा समावेश नाही। या संदर्भामध्ये उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्ष आणि महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही महत्वाचे पक्ष आघाडीच्या अद्याप बाहेर आहेत। तर या संदर्भातलं जे राजकारण देशातलं आहे तर याचं आकलन तुम्ही नेमकं कसं करतात? म्हणजे आघाडीला ही गरज नाही की आंबेडकरी राजकारणाची वेगळी काही भूमिका याच्या अंतर्गत सामावलेली आहे? नेमकं काय आहे? आपण काय या संदर्भात सर्वप्रथम सांगा। अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की याचे कांगोरे थोडेसे आपण जर समजून घेतले तर हे समजायला जास्त कठीण जाणार नाही। जर आपण विचार केला, जर महाराष्ट्र आणि यूपी या दोनही स्टेटमध्ये जी ज्याला काय म्हणू आंबेडकरी पक्षांचा जी भूमिका आहे, जर यूपीला जर आपण बघितलं तर बहुजन समाज पार्टी सुरुवातीपासूनच एका प्रक्रियेमध्ये लागलेली होती, ती सत्तेच्या प्रक्रियेमध्ये लागलेली होती। त्यांनी 4 वेळेस ज्याला म्हणूया की मायावतींनी सत्ता गाजवली तिथे, आणि त्याच्यानंतर एक सातत्याने एक डाऊनफॉल होताना आपल्याला दिसतो आहे। ते डाऊनफॉलची काही कारणं आहेत, ते आपण नंतर घेऊच। आणि ते होत असताना काँग्रेस आणि समाजवादी पक्ष त्याचबरोबर बीजेपीचा जो प्राबल्य आता यूपी मध्ये तयार झालेला आहे, या समीकरणामध्ये बीएसपी आपल्या पूर्वीच्या अनुभवाच्या आधारावर आणि आता सध्याच्या परिस्थितीला लक्षात घेऊन एकला चलो रे वाल्या भूमिकेमध्ये आलेली आहे। म्हणजे आतापर्यंतच म्हणजे काँग्रेस आणि सपामध्ये सुद्धा युती झालेली नव्हती, ते आता नुकतीच आपल्याला होताना दिसती आहे। आणि त्या आधारावर काँग्रेस सपा ज्याला आपण म्हणूया की ट्रेडिशनल रायव्हल्स बीएसपीची सुद्धा राहिलेली आहेत, त्या रायव्हल्स सोबत जायचं की नाही जायचं हा प्रश्न बीएसपी ला स्वतःला डिसाईड करायचा आहे। पण त्यांना असं वाटतं की या संबंध त्रिकोणी ज्याला आपण म्हणूया पॉलिटिक्समध्ये बीएसपी विल स्टील म्हणजे त्यांना एक चान्स राहू शकेल जर ते इंडिपेंडेंटली गेले, अशी त्यांची अजूनही समजूत आहे। आणि त्या माध्यमातून त्यांना जरी सत्तेवर येता आलं नसलं तरी अपोजिशनच्या भूमिकेमध्ये त्या स्टेटमध्ये त्यांची जी स्थिती आहे ते कायम राहील, अशा पद्धतीची भूमिका मला असं वाटतं की बीएसपीच्या माध्यमातून दिसून पडती आहे। त्याच पद्धतीने जर आपण महाराष्ट्राच्या परिस्थितीला जर बघितलं तर मागचा अनुभव आपल्या समोर आहेच। आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीची भूमिका मागच्याही वेळेस घेतली आणि यावेळेसही, ते मला असं वाटतं की असं नाही की त्यांना त्या काय म्हणूया महाविकास आघाडीचा हिस्सा व्हायचा नाही, अशातला भाग नाही आहे। महत्वाचा मुद्दा हे आहे की त्यांच्या टर्म्स ते एक्सेप्ट करून त्यांना तिथे समावेश करून घेतात आहेत की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे। तर दोनही जागेमध्ये म्हणजे इवन यूपी आणि महाराष्ट्रामध्ये
ज्या दलित पक्ष आहेत किंवा आंबेडकरी पक्ष आहेत, या पक्षांची एक नैतिक भूमिका अशी आहे की दे शुड बी बॉट इन टू देअर ओन टर्म्स. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या टर्म्सवर त्यांना इन्क्लूड करण्याची भूमिका सुद्धा असू शकते. आणि ते प्रकर्षाने वंचित बहुजन आघाडी या त्या भूमिकेमध्ये प्रकर्षाने जाणवतं, आणि मायावतींच्या भूमिकेमध्ये ते एक इंडिपेंडेंट ऑटोनॉमस भूमिकेमध्ये येताना आपल्याला ते तिथून जाणवत आहेत. कारण की त्यांना याच्यासोबत जाऊन त्यांना खूप सारा काही फायदा होईल अशी फारशी त्यांना शाश्वती दिसत नाही. 2007 मध्ये म्हणजे बहुजन समाज पक्षाची 4 वेळा सत्ता आली, म्हणजे 3 टर्म ते 6 महिन्याच्या सत्तेत राहिले. परंतु 2007 मध्ये त्यांची पूर्ण बहुमताने सत्ता आली. त्यावेळी त्यांनी ब्राह्मण जातीशी युती केलेली होती. राईट. पण त्यानंतर 2012 पासून म्हणजे 2012ला बसपाला स्वतःच्या ताकदीवर लढले, परंतु त्यांना सत्ता गमवावी लागली. 2019 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाबरोबर युती केली, त्यांना 10 जागा लोकसभेच्या मिळाल्या. या उलट समाजवादी पक्षाचं नुकसान झालं, त्यांना फार जागा मिळाल्या नाही. दुसऱ्या बाजूला की समाजवादी पक्ष बसपा हे एकत्र आल्यानंतर काँग्रेसला जर सोबत घेतलं असतं तर उत्तर प्रदेशामधून भारतीय जनता पक्षाला जी मोठी स्ट्रेंथ मिळाली जागांची लोकसभेच्या, ती मिळाली नसते असं म्हटलं जातं. आणि आज सगळ्या पक्षांना असं वाटतंय की लोकशाही संविधान धोक्यात आहे. अशा वेळी विरोधी पक्षाची मतं एकवटून हा विरोध प्रकट व्हावा, ही जी भूमिका आहे ही लोकशाहीच्या नावाखाली जी ही भूमिका घेतली जाते, यामध्ये मायावती किंवा बसपाच्या नेत्या सामील होताना दिसत नाही. मग नेमका याचा फायदा आणि तोटा आंबेडकरी राजकारणालाही होईल, लोकशाहीलाही होईल, की नेमकं काय होईल? काय आपण या संदर्भातले आपले अंदाज काय आहे? बघा, राजकीय प्रक्रिया जी आहे ती सातत्याने चालणारी अशी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये चढ उतार होत राहतात. आपलं जो राजकारण आहे हा पार्लमेंटरी व्यवस्थेतून जेव्हा आपण बघतो तर एकीकडे ज्याला काय म्हणून सत्ताधारी आणि दुसरीकडे विपक्षाचा हा राजकारण चालत राहतो. विपक्षाची नेहमीच भूमिका अशी असते की सत्ताधारी जी आहेत हे जे आहे ते हे चांगल्याने राज्य करत नाही आहेत किंवा मुजोरी करतात आहेत, किंवा त्यांच्या शासनकालामध्ये जे आहे जो विकास व्हायला पाहिजे तसं झालेला नाही आहे, किंवा त्यांनी जे आहेत मनमानी केलेले आहे, अशा पद्धतीचे आरोप नेहमी होत राहतात. आता जे आरोप आहेत ते काही सत्य असू शकतात, काही नसू शकतात. कितपर्यंत सत्य आहेत हेही सगळ्या गोष्टी बघण्याचा एक सखोल अभ्यास मला असं वाटतं की त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. ते पण कितपर्यंत आपण पॅनिक बटन दाबायला पाहिजेत आहे, आणि त्यामध्ये मग ही जर अशी सिच्युएशन आहे तर तेवढी सिरियसनेस इतर पक्षांमध्ये सुद्धा कितपत दिसत आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. म्हणजे काँग्रेस पक्ष किंवा सपा जर आपण युपीच्या संदर्भात जर बघितलं तर ह्या दोघांनीही किती सिरियसनेसनी बहुजन समाज पक्षाला सोबत सामील करून घेण्याचे प्रयत्न आतापर्यंत केलेले आहेत हे सुद्धा बघावं लागणार आहे. आणि ते टर्म्स काय आहेत ज्याच्या आधारावर ते हे कोएलेशन युपी मध्ये चालवण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका घेत आहेत. तर ह्या दोन्ही गोष्टी जेव्हापर्यंत स्पष्ट होत नाही, मला नाही वाटत की कोणताही पक्ष, म्हणजे तुम्ही मायावतींना सोडून द्या, म्हणजे दलित पक्षांना सोडून द्या, इवन इंडिया पक्षामध्ये ज्या पद्धतीची विसंगती आहे आणि ज्या पद्धतीमध्ये त्यांच्या मधातच एवढे मोठे वाद आहेत, तर हा काही बहुजन समाज पक्ष जर तिथे नसेल हा काही खूप मोठा अपवाद नाही आहे. या अनुषंगाने आपण पाहिलं की उत्तर प्रदेशचं राजकारण जे आहे ते देशातल्या सर्वाधिक जातीवर आधारलेलं ते राजकारण आहे. त्याचं प्रकटीकरण दर निवडणुकांमध्ये होतं. आता बहुजन समाज पक्षाला आतापर्यंत म्हणजे 2022 पूर्वीच्या निवडणुकांपर्यंत ती लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो ते 23 ते 25% खाली आले नाहीत. 2007 मध्ये त्यांना 30% मतदान होतं, परंतु पहिल्यांदाच 2022च्या विधानसभामध्ये ते 13% खाली आले. आणि मग एवढं मतदान खाली येऊनही बसपाला नेमका काय आत्मविश्वास आहे की आपण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण एकला चालवण्याच्या भूमिकेतही यशस्वी होऊ? नेमकं काय लॉजिक वाटतंय? राईट. म्हणजे याही गोष्टीकडे आपण सविस्तरपणे बघायला पाहिजे. ते 2019 मध्ये बसपाचा जो एकंदरीत जो वोट बँक आहे तो 12% ते 13%च्या मधात घसरलेला आहे. 2014 पर्यंत सुद्धा त्याच्यावर एवढा डिक्लाइन झाला नव्हता. म्हणजे
तरी पण एक सुव्यवस्थित पोझिशन होती. हे डिक्लाइन जे आहे ते सामाजिक किंवा जातीगत समीकरण ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये बदललेली आहे त्याच्यावर आधारित आहे. खरं बघितलं तर मायावतींनी किंवा बीएसपीनी जो मॉडेल युपी मध्ये स्वीकार केलेला होता आणि जातींच्या मधात जो कोएलेशन तयार करण्याची जी भूमिका त्यांनी तिथे तयार केलेली होती, तोच मॉडेल सपानी सुद्धा नंतर वापरला आणि तोच मॉडेल बीजेपी सुद्धा वापरती आहे. पण बीजेपीने एक ऍडव्हान्टेज अजून घेतलेलं असं आहे की त्यांनी त्याला एक ज्याला काही म्हणूया धर्माशी सुद्धा जोडलेलं आहे आणि त्याला एक राष्ट्रवादाचा कव्हर सुद्धा दिलेला आहे. तर त्याच्यामुळे जो कन्सॉलिडेशन जो बीजेपी पक्षाकडे होत चाललेला आहे प्लस जातीगत कोएलेशनची जी बांधणी जे बीजेपी करते आहे त्याचा जो ऑब्वियस आहे की त्याचा प्रभाव जो आहे तो बीएसपीच्या वोट बँकवर आपल्याला सातत्याने होताना दिसत आहे. तर सुरुवातीला सपानी ते केलं आणि त्यांनी सुद्धा डेंट केलं, दुसऱ्यांदा बीजेपीने केलं आणि बीजेपीने सुद्धा डेंट केलं. तर खरं बघितलं तर मूळ मॉडेल हा मायावतींचाच मॉडेल आहे, पण बीजेपीने त्याच्यावर आता आघाडी घेतलेली आहे, त्याच्या पुढे ते गेलेले आहेत आणि दे हॅव डन इट सबस्टेन्शियली, म्हणजे त्यांनी ते सबस्टेन्शियल आघात त्याच्यावर केलेला आहे. हे आपल्याला प्रकर्षाने तिथे दिसत आहे. बसपाच्या अनुषंगानं सोशल इंजिनिअरिंग नेहमी म्हटलं जातं, म्हणजे एक जातीचा एक नेता बनवायचा आणि तो त्या जातीमध्ये सोडायचा आणि त्या जातीचं मतदान घ्यायचं. पण हा काँग्रेसचा एक पॅटर्न सुरुवातीला राहिलेला आहे आणि बसपाने याला एक व्हास्ट पद्धतीने त्याला वापरला, त्याला सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली. 2007 मध्ये बसपाने जी सत्ता घेतली, राजकीय सत्ता घेतली, त्यावेळेस त्यांची युती ब्राह्मण जाती बरोबर होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण नेतृत्व दिसतं आहे का, दिसत नाही का? मग अशा वेळी मायावतींना असा काही सुप्त असा काही संदेश आहे का की एका बाजूला राहुल गांधी हे SC ST ओबीसीचं राजकारण उत्तर प्रदेशमध्ये करू पाहतायत, म्हणजे त्यांना असं वाटतंय की वरच्या जाती आपल्या सोबत नाहीयेत. मग अशा वेळी वरच्या जाती जर सध्याच्या सत्ता संदर्भात नाराज असतील तर तो ब्राह्मण समुदाय काय आतून मायावतींना पाठिंबा देईल अशी काही शक्यता 2024च्या लोकसभेमध्ये वाटते का? सध्या तरी ती शक्यता फारशी दिसत नाही आहे आणि म्हणूनच मायावतींचं जर एकंदरीत स्ट्रॅटेजी जर तुम्ही बघितली असाल तर ती खूप फारशी असं प्रोएक्टिव्ह स्ट्रॅटेजी आपल्याला दिसलेली नाही आहे. आणि जितकं राखता येऊ शकेल तेवढं राखायचं हे एक भूमिका त्याच्यामध्ये दिसते. पण मला असं अजून दुसरं जे आहे जे महत्वाचं मला असं वाटतं की ज्या स्ट्रॅटेजीज बीएसपीने ज्या स्ट्रॅटेजीज तयार केलेल्या होत्या राईट, आणि जे सोशल इंजिनिअरिंगचा कन्सेप्ट जो समोर घातलेला होता, त्या सोशल इंजिनिअरिंगचा जो मॉडेल आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काही मॉडेल ते इव्हॉल्व अजूनपर्यंत करू शकलेले नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये फारशी क्लॅरिटी अजूनपर्यंत आलेली नाही आहे असं मला प्रकर्षाने जाणवतं आहे. आणि देअरफोर हा जो मॉडेल आहे हा मॉडेल आता सध्याच्या घटकेला कमकुवत पडतं आहे इन टर्म्स ऑफ अट्रॅक्टिंग जो कॉन्स्टिट्युएन्सीला जे अट्रॅक्ट करायचं आहे किंवा आपल्या कोर कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाहेर जाऊन इतर कॉन्स्टिट्युएन्सीजला जोडून घेण्याची जी प्रक्रिया होती, जे त्या सोशल इंजिनिअरिंग मॉडेलने केलेलं होतं, ते आता विखुरलेलं आहे. त्या मॉडेलवर आता बीजेपी जास्त स्ट्रॉंग पद्धतीने आली आहे आणि त्याला सिमेंटिंग करण्याच्या भूमिकेमध्ये त्यांनी राष्ट्रवाद आणि इव्हन हिंदुत्वाचा जो आहे लेप लावलेला आहे. तर दे आर मोर स्ट्रॉंगर इन टर्म्स ऑफ बोथ आयडियोलॉजी एज वेल एज सोशल इंजिनिअरिंगची जी प्रक्रिया आहे. तर याला जो तोड आहे तो सध्या मला वाटत नाही की बीएसपीच्या राजकारणामध्ये अजून क्लिअरिटीने आलेला आहे आणि म्हणूनच असं वाटतंय की खूप फारसं ओघाने जाण्यापेक्षा ते जितकं सांभाळता येऊ शकेल तेवढं सांभाळावं अशा भूमिकेतून आपल्याला ते होऊ शकतं की असतील. उत्तर प्रदेशच्या राजकारणाच्या संदर्भात शेवटचा प्रश्न विचारतो आणि मग आपण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीकडे येऊ. सध्या असं म्हटलं जातं की संविधान धोक्यात आहे. मग मायावतींच्याकडे इतर पक्ष आरोप करताना हेच म्हणतात की संविधान धोक्यात असताना त्या आघाडीत सामील व्हायला तयार नाहीत किंवा किंबहुना कुठल्या तरी भीतीने त्या चूप आहेत. खरंच म्हणजे सत्ता जर बदलली नाही तर खरंच संविधान धोक्यात आहे का? नेमकं असं काही वाटतं का आपल्याला? एक म्हणजे राज्यशास्त्राचा आणि राजकारणाचा जो काही संघर्ष जगभर चालतो त्यावरून आपल्याला असं वाटतं का की संविधान बदलण्याच्या प्रक्रियेत तिसऱ्यांदा जर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर होऊ शकेल असं वाटतं आपल्याला?
हे एक बराच एक हायपोथेटिकल प्रश्न आहे. होईल की नाही होईल हा उद्याचा प्रश्न आहे. पण आज आपण काही गोष्टींच्या बाबतीत आपण विचार करू शकतो की ज्या पद्धतीने बीजेपीच्या ची जी सरकार आहे त्यांनी काही जे लाईनी आहेत ते ओलांडलेल्या आहेत. पण याचे अशा पद्धतीच्या लाईनी ओलांडण्याचे ज्या एक्झाम्पल्स आहेत ते आताचेच नाही आहेत आणि याच्या अगोदरही आपल्याला सापडलेली आहेत. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की ही प्रक्रिया सातत्याने चालणारी प्रक्रिया असते. याला जेव्हापर्यंत हे मॅनेजेबल आहे किंवा मॅनेजेबल पद्धतीने आपल्याला होताना दिसत आहे, तर मला असं फारसं पॅनिक बटन दाबवून ज्याला आपण म्हणूया की राजकारण करण्याची जी भूमिका किंवा ओनस घालण्याची जी भूमिका जी दिसते आहे की नाही या पक्षांनी जे आहे आमच्या टर्म्सवर आमच्यासोबत यायला पाहिजे ते, कारण की असं होत चाललेलं आहे. तर मला असं वाटतं की बाकी इतर पक्षांनी सुद्धा या गोष्टीला जर त्यांना असं वाटत असेल की खरंच अशी परिस्थिती असेल तर देन त्यांनी एक रॅशनल भूमिका घ्यावी. त्यांनी एक सगळ्यांना इन्क्लुझिव्ह होण्याची भूमिका घ्यावी आणि खरं प्रयत्न जे आहेत ते मला असं वाटतं की इमानदारीने करण्याची गरज आहे. मग तिथे मग जे ज्याला आपण म्हणूया की जे मोठे भावंडासारखी जी भूमिका जे जनरली काँग्रेस घेतली आणि अजूनपर्यंत काँग्रेसनी घेतलेली आहे ते अजूनही ती भूमिका सोडायला तयार नाही की त्यांचा म्हणजे ऑल इंडिया पातळीवर राज झालेला आहे. स्टेट्सच्या पातळीवर सुद्धा ते नाहीसे झालेले आहेत. तर ही जी मोठ्या भावाची जी भूमिका जी काँग्रेस घेण्याचा प्रयत्न करते आहे ते त्यांनी आता सोडण्याची गरज आहे. आणि जे अकोमोडेशनची जी भूमिका आहे की नाही स्टेट्समध्ये जी पॉवरफुल आहेत किंवा ज्यांचं वर्चस्व आहे त्यांना आपण मोठं स्थान द्यावं, त्यांना प्राधान्याचं स्थान द्यावं आणि त्या आधारावर मग आपण जडतोड करावी, ही भूमिका अजूनही जो आहे खास करून जे डॉमिनंट पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहेत ते करत नाही आहे. आणि त्यामुळे काय होत आहे ना की एक जो अपोजिशन उभं व्हायला पाहिजेत होतं ते अपोजिशन उभं होत नाही आहे. आणि जे स्वतःला मोठी समजत आहेत ते सुद्धा अपोजिशन उभं करू शकत नाही आहेत, म्हणजे स्वबळावर ते करू शकत नाही आणि दुसऱ्यांनाही करू देत नाही आहेत. तर ही जी भूमिका झालेली आहे या भूमिकेतून बाहेर निघण्याची गरज आहे जे स्वतःला मोठी समजत आहेत. तर जे रिजनल पार्टीज आहेत बीएसपी सारखी, भले बीएसपी राष्ट्रीय पार्टी पण त्यांचा जो मेजर जो भूमिका आहे ते युपी मध्ये आहे आणि मेजर त्यांची जी सत्ता आहे ती युपी मध्ये आहे. तर ऍज ए इक्वल प्लेअर सुद्धा तिथे मला असं वाटतं की बीएसपीला जोपर्यंत तुम्ही रिकग्नाइज करत नाही त्यांना प्राधान्याचं स्थान देत नाही तोपर्यंत मला वाटतं की ते चान्सेस जे आहेत ते युती फॉर्म करण्याचे ते फारसे कठीण आहेत. आणि गिवन द काइंड मायावतींचं जर आपण नेतृत्व बघितलेलं आहे की शी स्टेट फास्ट म्हणजे काँग्रेसच्या राजकारणापासून नेहमीच दूर राहिलेली आहे आणि त्याच्या विरोधातलं ते एक राजकारण पण सुद्धा त्यांनी उभं केलेलं आहे. तर त्या राजकारणाशी नाही आहेत त्या. आणि कित्येकदा होऊ शकतं की अस्मितेच्या मुद्द्यावरनं म्हणा, दलित अस्मिता असेल किंवा इतरही भूमिका असेल किंवा त्यांना असं वाटत असेल की नाही आपल्याला इतर पक्षांना जर सोबत घेतलं तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त धोका होऊ शकतं, याही भूमिका असू शकतात ज्याच्या आधारावर जे आहे ते स्वतःला रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करतात. मी आता महाराष्ट्राच्या म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडे येतो. ऍडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण भारतीय रिपब्लिकन पक्षापासून सुरू झालं. सातत्यानं त्यांनी राजकारणामध्ये प्रयोग केले आहेत. पुढे चालून त्यांनी भारिप बहुजन महासंघ रेडालोचाही प्रयोग केला आणि 2014 पर्यंत त्यांचं राजकारण समाजवादी डावे आणि काँग्रेस किंवा सेक्युलर पक्षांबरोबर राहिलेलं आहे. 2014 पासून त्यांनी जवळपास स्वतंत्र भूमिका घ्यायला हे केलं. या दरम्यान आज सर्वाधिक जर काही म्हणतायत बाळासाहेब हे म्हणतायत की 2024च्या निवडणुकीत भारतीय संविधान हे अजेंड्यावर असेल, म्हणजे ते खरं तर निवडणुकीच्या अजेंड्यावर असेल आणि त्यामुळे संविधान बदलण्याचा धोका आहे असं ते म्हणतात. परंतु त्या सत्तेच्या विरोधात जी आघाडी बनते आहे त्यामध्ये ते अद्यापही पूर्णपणे सामील झालेले नाहीत, किंबहुना तिथं चर्चा सुरू आहे. तर या दोन्ही गोष्टींचा अर्थ आपण सध्याच्या राजकारणात कसा घ्यायचा? जर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाला जर आता क्लोजली आपण बघितलं आणि ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका तयार केलेली आहे आणि त्यांनी आता प्रचार मोहीम सुद्धा ते करत आहेत, सातत्याने त्यांची प्रचार मोहीम आता सुरू झालेली आहे.
त्यामध्ये ते सातत्याने पब्लिक फोरम्सवरनं म्हणा किंवा इंटरव्ह्यूज मधनं ते मेसेजिंग देतात आहेत. ते पब्लिकलाही सांगतात आहेत की इथपर्यंत सिच्युएशन आलेली आहे आणि ते इतर पक्षांनाही MVAच्या पक्षांना सुद्धा ते मेसेजिंग सातत्याने देतात आहेत. आणि त्यांनी एक 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 सतत भूमिका अशी ठेवलेली आहे की आम्ही अखेरपर्यंत थांबू, तुम्ही तुमचं निपटवून घ्या, आम्ही अखेरपर्यंत थांबतो, राईट. आणि मग फायनली जर तुमचं झालं असेल तर मग आपण आपल्या चर्चेला बसता येईल. तर त्यांनी आपली दारं ओपन ठेवलेली आहेत. परत हा मुद्दा, द ओनस लाईज ऑन द मेंबर्स ऑफ MP. तर महाविकास आघाडीचे जे मेंबर्स आहेत, मग ते शिवसेना असेल, NCP असेल, काँग्रेस असेल, यांच्यावर हे ओनस आहे, त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की ते बाळासाहेबांसोबत कोणत्या टर्म्समध्ये सामील व्हायला तयार आहेत. आणि बाळासाहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की जरी ही पार्टी वंचिताची असली तरी व्यवहार समानतेचं असायला पाहिजेत आहे, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आता वातावरण झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं क्लेम, या गोष्टींचं क्लेम अजूनच सुदृढपणे मला असं वाटतं की खरं ठरतं आहे. इतर पक्षांना विचार करायची गरज आहे. बाळासाहेबांच्या राजकारणाकडे जर आपण पाहिलं तर 2019च्या लोकसभेमध्ये त्यांनी AIM पक्षाबरोबर युती केली आणि त्या युतीला भरघोस मतं मिळाली. म्हणजे 42 लाखापर्यंत ती मतं गेली. त्यातली जवळपास 37 लाखापेक्षा अधिक मतं ही वंचित बहुजन आघाडीला होती. हो. विधानसभेमध्ये ही युती तुटली आणि विधानसभेमध्ये त्यांनी धनगर समुदायासोबत आपली एक अलायन्स बनवली. म्हणजे एका जात समूहासोबत त्यांनी आपली अलायन्स बनवली आणि तिथं ती पर्सेंटेज जी 37 लाख लोकसभेत मिळाली होती ती विधानसभेत 24 लाखापर्यंत आली. त्यानंतर निवडणुका झालेल्या नाही देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे आकडेवारी अवेलेबल नाही. अशा वेळी आज 2024च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब कुठल्याही समाज समूहाबरोबर आघाडीत दिसत नाहीत किंवा कुठल्या पक्षाबरोबर आघाडीत अजून दिसत नाहीत. अशा वेळी बाळासाहेबांचा नेमका विश्वास नेमका काय आहे? यावेळचे पॉलिटिकल सिच्युएशन कम्प्लिटली वेगळे आहे 2019 पासून. जर आपण बघितलं 2019ची जी महाराष्ट्राचा जो इलेक्शन जो लढण्यात आला तो BJP आणि शिवसेना हे सोबत लढले. ठीक आहे, काँग्रेस वेगळं लढलं NCP सोबत, राईट. तर आणि त्याच्यानंतर मग शिवसेनेनी NCP आणि काँग्रेस सोबत युती करून मग आपली सरकार तयार केली. तर हा जो ब्रेक जो झाला तो कोयलेशनचा ब्रेक होता. म्हणजे NDAचा कोयलेशनचा ब्रेक झाला आणि BJP वेगळी पडली. एक नवीन कोयलेशन तयार झाला ज्याला आपण महाविकास आघाडी म्हणूया. पण हाही फारसा काळ टिकू शकला नाही आणि परत जो आघात आहे BJPनी जो आहे ती त्यांची जी रणनीती जशी राहिलेली आहे, तर पहिले त्यांनी शिवसेना तोडली आणि मग त्याच्यानंतर आपल्याला NCP सुद्धा तुटताना दिसली आहे. ठीक आहे, तर आता जे समीकरण जे झालेले आहेत ते समान मध्ये त्या पद्धतीने झालेले आहेत आणि जी ताकद शिवसेनेची कालपर्यंत होती किंवा NCPची कालपर्यंत होती ही असं आपण समजूया ढोबळमानाने ही अर्धी झालेली आहे. आणि बाळासाहेब हे सातत्याने आता सांगतात आहेत की तुमची ताकद तुम्ही स्वतः आता बघितली पाहिजेत आहे, तुम्ही कुठे उभे आहात. आणि जर या राजकारणाला जर आपण व्यवस्थितपणे आणि रॅशनली जर बघितलं तर बाळासाहेबांचं म्हणणं हे आहे की या परिस्थितीमध्ये जे दलित आणि वंचित पक्षाचं जो राजकारण आहे तो अत्यंत स्ट्रॉंग आहे. जर मागची जर भूमिका आणि मागचा जो इलेक्टोरल परफॉर्मन्स त्यांचा आपण जर बघितलं तर ते महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या नंबरवर म्हणजे प्रत्येक जागेवर 39 जागेवर ते मला असं वाटतं ते 3ऱ्या नंबरवर आहे आणि एका जागेवर ते 2ऱ्या नंबरवर आहे. तर अशा याच्यामध्ये त्यांचा जो इलेक्टोरल परफॉर्मन्स आहे तो इलेक्टोरल परफॉर्मन्स अत्यंत चांगला राहिलेला आहे. डिस्पाइट द फॅक्ट की त्यावेळेसच्या युतीमध्ये बराचसा जो ज्याला काय म्हणून दलित मतदार जो आहे तो इव्हन काँग्रेसच्या बाजूने सुद्धा गेला असेल, राईट. ते या कारणासाठी गेला असेल कारण की त्यांनी BJPच्या विरोधात एक त्या युतीला मतदान केलं असेल, राईट. तर हे असून सुद्धा आज जर आपण परिस्थिती जर बघितली तर आजची परिस्थिती हे आहे की जर आपण हे दृष्टिकोन समजून घेतलं की दलितांचं स्वतंत्र राजकारणाचं ऍस्पिरेशन आहे आणि ते सातत्याने जिवंत आहे, ते काही गेलेलं नाही.
ते अजूनही लिडरशिपच्या शोधामध्ये आहे. आणि बाळासाहेब हा एकमेव लीडर महाराष्ट्रामध्ये आज दलितांचे उभरून आलेले आहेत. त्यांच्या तोडीमध्ये आता कोणताही दुसरा लीडर आपल्याला, जो पूर्वीचा आरपीआयचा जो नेता होता किंवा बीएसपीचा जो नेतृत्व आहे, तो आज त्यांच्या बरोबरीला लागत नाही. आणि त्यामुळे जे आहे ते एकमेव नेते म्हणून आज उभरलेले आहेत. आणि दलितांचे संपूर्ण ऍस्पिरेशन किंवा इव्हन वंचित घटकांचे संपूर्ण ऍस्पिरेशन जे आहेत ते आता या नेतृत्वावर टिकलेली आहेत. आणि बाळासाहेबांना याचं ज्ञान जे आहे ते प्रकर्षाने त्यांना ते जाणवत आहे. कारण की दिस इज द ओनली, म्हणजे हेच एक अशी आता पार्टी राहील किंवा हे एक असं नेतृत्व राहील ज्याच्यावर सबंध वंचित आणि दलित जी जनता आहे ते लक्ष घालून राहील. आणि जो आजचा जो राजकीय परिस्थिती आहे त्याचा अंदाजा इथल्या जनतेला आणि इथल्या दलित जनतेला म्हणा किंवा वंचित जनतेला म्हणा, हा अनालिसिस काही फारसं दूरचं नाही आहे. म्हणजे इट इज नॉट ए रॉकेट सायन्स की हे सांगायला की आज महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांची काय परिस्थिती आहे, त्यातल्या त्यात शिवसेनेची काय परिस्थिती आहे आणि इव्हन एनसीपीची काय परिस्थिती आहे आणि किंबहुना इव्हन काँग्रेसची सुद्धा काय परिस्थिती आहे, हे सांगायला काही खूप मोठं राजकारणी लागत नाही. सध्याचा काळ जो आहे, म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 400 आमदारांचं दलबदल झालेलं आहे. त्याला काही घोडे बाजार म्हणा की अन्य काही म्हणा, परंतु कुठल्याही राजकीय पक्षाला, म्हणजे इव्हन काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असताना देखील आपले आमदार सांभाळणं कठीण झालेलं आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी किनवटचा प्रयोग केल्यानंतर ज्या किनवटमध्ये त्यांनी यशस्वी भीमराव केरामच्या रूपाने सीट आणली आणि महाराष्ट्राचं समीकरण बदलेल असं झालं. परंतु त्या सीटवरून आलेले भीमराव केराम नंतर शरद पवार यांच्या पक्षात सोबत गेले. आणि तेव्हा बाळासाहेबांचं त्यानंतर असं स्टेटमेंट राहिलंय की आम्ही निवडून आणू शकतो परंतु टिकवू शकत नाही. आता सगळ्याच पक्षांपुढे ही जी भीती निर्माण झालेली आहे, निवडून आणू शकतो पण टिकवू शकत नाही, तर यामुळे राजकीय पक्षांचं विजयाच्या अनुषंगाने काही समीकरण बदलू पाहतायत का, आणि त्याचा एक प्रभाव बाळासाहेबांच्या राजकारणातही दिसतो का? नेमकं आपलं काय निरीक्षण आहे? आतापर्यंत जर आपण बघितलं तर बाळासाहेबांचं जो पोझिशन आहे ती त्यांनी कोणासोबत जायचं आहे कोणासोबत नाही जायचं आहे हे प्रकर्षाने आपल्याला स्पष्ट दिसतं आहे. म्हणजे त्याच्यासाठी खूप फारसं काही आपल्याला मागे पुढे बोलण्याची गरज नाही. ते सातत्याने सांगतात आणि ते पुढे होऊनच सांगतात आहेत की ते सेक्युलर पक्षांसोबत राहणार आहेत आणि सेक्युलर पक्षांसोबत जाणार आहेत. पण सेक्युलर पक्षांचे काय भूमिका राहतील याच्यावरही, आणि इव्हन एका इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणतात की जर RSS ला आणि बीजेपी पक्षांना जर असं वाटत असेल की त्यांनी त्यांच्यासोबत यायला पाहिजेत आहे तर मग त्यांच्या काही अटी आहेत आणि जर त्या अटी जर ते पूर्ण करत असतील तर मग ते विचार करू शकतील, अशा पद्धतीची ती भूमिका घेतात. पण आतापर्यंत बाळासाहेबांची भूमिका हे नेहमीच सेक्युलर पक्षांसोबतच्या सोबत जाण्याची भूमिका आपल्याला दिसत आहे. आणि आता जर आपण बघितलं तर बाळासाहेबांचं जो पोझिशन आज महाराष्ट्रामध्ये आहे, इलेक्टोरल पोझिशन किंवा इलेक्टोरल पोझिशनिंग जी महाराष्ट्रामध्ये आहे ते मागच्यापेक्षा जास्त सुदृढ आहे, जास्त चांगली आहे. आणि इतर पक्षांना म्हणजे काँग्रेसला किंवा शिवसेनेला आणि एनसीपीला बाळासाहेबांशिवाय पर्याय आजच्या घटकेला नाही आहे. त्यांनी ते समजून घ्यायची गरज आहे. आणि बाळासाहेब जर इव्हन 7 म्हणजे आज जर आपण त्यांना बघितलं तर ते 7.6% म्हणजे 8%च्या जवळपासचं जर त्यांचं वोट बँक मध्ये मागच्या इलेक्शन मध्ये जर दिसलं असेल तर हे छोटं वोट बँक नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जर आज जर सबंध वंचित आणि दलित कम्युनिटीज जे आहेत जर त्यांना आपलं ऍस्पिरेशन मानून जर त्यांच्या मागे जर ते उभे राहत असतील तर हा जो वोट बँक आहे हा 15%च्या घरापर्यंत जाण्याच्या शक्यता आपल्याला सहजपणे दिसू शकतील. तर जर एवढी ताकद जर आज बाळासाहेबांमध्ये जर असेल आणि वंचित बहुजन पक्षामध्ये जर असेल तर मला असं वाटतं की इतर पक्षांना शहाणपण सुचायला पाहिजेत आहे की ते अत्यंत महत्वाच्या घटकासोबत आज त्यांनी बोलण्याची तयारी ठेवायला पाहिजेत आहे.
आणि जे जे फॉर्म्युला ते म्हणजे वंचिताच्या माध्यमातून जो फॉर्म्युला आलेला आहे की इक्वल डिस्ट्रीब्युशन, जे काही असेल इक्वल डिस्ट्रीब्यूट करा, तर ते मला असं वाटतं की ते रास्त आहे बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून. पण त्याच्यातही मला असं वाटतं की बाळासाहेब त्याच्यातही असं खूप तटस्थ भूमिका त्याच्यामध्येही नाही आहे, असं खूप टाईट भूमिका घेऊन नाही आहेत. विचार करता येऊ शकेल, चर्चा करता येऊ शकेल आणि निर्णय घेता येऊ शकेल अशी त्यांची भूमिका आज आपल्याला दिसते आहे. त्यांनी प्रकर्षाने म्हणजे ते सातत्याने आता आपल्या भाषणातून ते म्हणतात आहेत की 6 जागापर्यंत तर आज त्यांचं एक काय त्यांचे कॅल्क्युलेशन असतील आणि बऱ्याच जागांवर त्यांची पोझिशन जी आहे ती सुधारलेली आहे. म्हणजे नियर अबाउट 25, 26, 27 जागांवर त्यांची पोझिशन अत्यंत चांगली झालेली आहे असं त्यांचं स्वतःचं सुद्धा आकलन आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यांना इग्नोर करून आणि त्यांच्या भूमिकेला इग्नोर करून चालणं हे सर्वांसाठीच आणि खास करून इतर पक्षांसाठी मला असं वाटतं की चुकीचं राहील. आणि त्यांना ऍज अ इक्वल पार्टनर मधून जे आहे ते समावेश करून घेणं किंवा त्यांना सोबत घेणं हे मला असं वाटतं की इतर पक्षांना गरजेचं आहे रॅदर दॅन ऑप्शन. म्हणजे आता हे त्यांच्यासाठी ते ऑप्शन नाही राहिलेलं आहे. आणि जर ते बाळासाहेबांच्या विरुद्ध जर ऑप्शन निवडत असतील तर मला असं वाटतं की ते एक सुसाइडल भूमिका असेल इतर पक्षांसाठी. म्हणजे बाळासाहेब जर खूप जास्त सीटा आणू शकले नाही तरी इन दॅट केस ऑल्सो इतर पक्षांसाठी ते अत्यंत सुसाइडल असेल. कारण की इन दॅट केस जो 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 त्यांचा जो ज्याला जो एक म्हणूया की एक कॉमन जो वोट बँक आहे तो कधी तयार होऊ शकणार नाही आणि त्याचा फायदा जो आहे तो बीजेपी आणि जी तुटलेली पक्ष आहेत त्यांच्या फेवरमध्ये जाईल. म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांचे 17 उमेदवार म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे 17 उमेदवार यांनी 80,000च्या वर मतदान घेतलं. म्हणजे मतदानाची एक टक्केवारी जास्त आहे. बाळासाहेबांनी आता महाविकास आघाडी समोर प्रस्ताव दिला. म्हणजे एससी एसटींना राजकीय आरक्षण असल्यामुळे त्या प्रस्तावामध्ये तो काही समावेश नाही, परंतु मराठा समाजाचं किंवा गरीब मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगेंना तिकीट द्यावं, ओबीसींना 15 उमेदवार त्यांची तिकीट द्यावं आणि एवढंच नव्हे तर पुण्यासारख्या शहरामधून म्हणजे तिथं एक पुरोगामी ब्राह्मण म्हणजे अभिजित वैद्य यांना तिकीट द्यावं. त्याचबरोबर अँग्लो इंडियन समाजासाठी जे आरक्षण होतं पार्लमेंटमध्ये संपवण्यात आलेलं आहे. अशा वेळी धार्मिक अल्पसंख्याक समुदायाला देखील 3 उमेदवार या ठिकाणी दिले गेले पाहिजेत. कारण मुस्लिम समुदायाचे उमेदवार जरी असले तरी ते त्यांच्या पक्षांपेक्षा इतर पक्षातूनच अधिक निवडून येतात. त्यामुळे सेक्युलर जे म्हणवतात म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल हे जे सेक्युलर म्हणवतात या पक्षांनी हे सामाजिक प्रतिनिधित्व लक्षात घ्यायला हवं. हा जो त्यांचा मुद्दा आहे हा मुद्दा म्हणजे आजच्या राजकारणाच्या युतीच्या आघाडीच्या काळामध्ये हा व्यवहार्य आहे की आपली भूमिका यामध्ये त्यांच्यावर थोपवणं आहे नेमकं काय आहे. जर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाला जर बघितलं तर आपल्याला प्रकर्षाने जाणवेल की इट हॅज बीन प्री डॉमिनेटेड बाय मराठास आणि जे एलिट मराठा किंवा एलिट कम्युनिटीज जे आहेत आणि त्यातल्या त्यात सत्ता जी आहे ते घराण्यातच राहिलेली आहे, फारशी बाहेर गेलेली नाही आहे. आणि म्हणूनच जी चौकट जी महाराष्ट्रामध्ये सत्तेची आहे त्या चौकटीतून बाहेर पडायची गरज आहे राष्ट्रवादीलाही आणि काँग्रेसलाही. जर हे या चौकटीतून बाहेर पडू शकले नाही तर ते फारसे काळ इथे टिकून राहतील हे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसूनच पडेल. कारण की भाजपाचं जो सातत्याने जो प्रहार आहे तो प्रहार या घराणेशाहीवर आहे आणि ज्या एलिट राजकारणामध्ये जो एलिटिझम जो दडलेला आहे त्याच्यावर ते नेहमी प्रहार करतात. ही गोष्ट वेगळी की त्याच मंडळींना ते आपल्या पक्षामध्ये सामावूनही घेतात आहेत. तर पण प्रहार करत असताना त्या या दोन्ही बाजूनी ती प्रहार करतात आहेत. बाळासाहेबांचं जो म्हणणं आहे ते काही चुकीचं नाही आहे. जेव्हा वंचिताची जेव्हा भूमिका आपण घेतोय तर एलिटचं सर्क्युलेशन व्हायला पाहिजेत आहे आणि जो ज्या घटकांना अजूनपर्यंत राजकीय रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही आहे, ज्यांना अजूनपर्यंत सत्तेमध्ये सहभाग ज्यांचा झालेला नाहीये त्यांना सहभाग मिळायला पाहिजे. त्याच्यात वावगं काहीच नाही आहे. मला असं वाटतं की हे रास्त डिमांड आहे, हे कन्सिडर करण्याची गरज आहे.
आणि जे एलिटचं सर्क्युलेशन आहे ते पॉलिटिकल सर्क्युलेशन करण्याची अत्यंत गरजेची भूमिका जी आहे ते बाळासाहेब मांडतात आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे गरीब ओबीसी साठी ते 15 सीट आणि मायनॉरिटीसाठी 3 सीटांच्या बाबतीत जेव्हा ते बोलतात आहेत, तर तो जो केक आहे त्याचा जो वाटप आहे ते जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचायला पाहिजे याची ती भूमिका. तर ते सोशल इंजिनिअरिंग एकीकडे ती भूमिका ते परत घेतात आहे तिथे, प्लस रिप्रेझेंटेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे तो जो म्हणजे राजकारणाचा जो सोशल भाग आहे त्याला ते प्रायोरिटीनी समोर आणण्याची भूमिका ते आणि त्याचा एक अट्टहास जे आहे ते करतात आहेत. आणि मला असं वाटतं की दॅट इज फेअर इनफ ऑन हिज पार्ट. बसपाच्या मायावती आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या 2 नेत्यांच्या व्यतिरिक्त भारतामध्ये अन्य कुणी नेता आणखी आंबेडकरी राजकारणाचा प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात काही व्यापतो आहे का? या संदर्भातलं आपलं काही निरीक्षण देशामध्ये आहे का? जर आपण थोडंसं युपीकडे बघितलं तर काही लोकल नेतृत्व किंवा वामनराव मेश्राम जे आहेत ते आपल्याला दिसतात आहेत, जे ज्यांनी आता एक आघाडी आपली ओपन केलेली आहे. त्याचप्रमाणे जे रावण म्हणून जाणले जातात, त्यांचं नाव सॉरी मी विसरत आहोत, चंद्रशेखर आज, त्यांनी सुद्धा राजकारणामध्ये येण्याचा भूमिका घेतलेली. तर लिडरशिप समोर येताना आपल्याला दिसते, पण किती स्पेस घेतील नाही घेतील हा उद्याचा प्रश्न आहे. कारण की एका दिवसात राजकारण कधीही तयार होत नाही. इट टेक्स म्हणजे इन अ वे ते जनरेशनल होऊन जातं कित्येकदा आणि त्याला एक सातत्य लागतं, त्याला एक सातत्याची भूमिका लागते, ऑर्गनायझेशनची बांधणी लागते. फक्त नेता म्हणून स्वतःला नेता म्हणून मिरवत राहण्याने कधी राजकारण उभं होत नाही. जी पक्ष किंवा जे नेतृत्व अशा पद्धतीचं सातत्य दाखवेल तो राजकारणामध्ये उदयास येईल आणि ते दिसू लागतीलही. महाराष्ट्रामध्ये थोडंसं उलट झालेलं आहे. म्हणजे इन अ वे जो नेतृत्व कालपर्यंत होतं ते लोप होऊ लागलेलं आहे आणि आता एक सिंग्युलर नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपामध्ये आपल्याला दिसतंय. सो हे मला असं वाटतं की मागच्या इलेक्शन पासून दिस इज कंटिन्युअसली रायझिंग. हे आता उंचकांवर आहे, म्हणजे इट इज रायझिंग. आणि होऊ शकतं की प्रॉबेबली बाळासाहेबांचा जो ज्याला आपण म्हणूया की एक आणि वंचित आघाडीचा जो एक काळ आहे, एक चांगला जो स्वर्णिम जो काळ आहे तो उद्याला आपल्याला दिसून पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर हे याच्या म्हणजे युपी मध्ये ज्या पद्धतीने जेव्हा महाराष्ट्रामध्ये RPI तुटू लागलेली आणि त्याचे वेगवेगळे चेहरे आपल्याला दिसू लागलेले आहेत, तर युपी मध्ये BSPची सत्ता गेल्याच्या नंतर असे प्रयत्न होताना आपल्याला दिसतील. आणि जो युपी मधला जो बॅकवर्ड कम्युनिटीज आहेत, ह्या बॅकवर्ड कम्युनिटीज स्वतःला पॉलिटिकली रेलेव्हंट करण्यासाठी हे प्रयोजन होतील आणि ते स्वाभाविक आहे, ते होतीलच. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की युपी मध्ये BSP बाउन्स बॅक करेल का, ते कशा पद्धतीने करेल, कशा पद्धतीचं मॉडेल ते आपल्या समोर, इलेक्टोरल मॉडेल ते आपल्या समोर आणणार आहे, हा एक अत्यंत महत्वाचा पैलू आपल्या समोर राहील. आणि तो एक मोठा चॅलेंज सुद्धा आहे जे BSP समोर राहणार आहे. दुसरं, BSP समोर जो चॅलेंज आणि इतर पक्षांसमोरही जो चॅलेंज राहील तो असा आहे की जेव्हा जास्त पक्ष येतात तेव्हा जो शेअर आहे, वोटिंगचा जो शेअर आहे तो ऑब्वियस आहे की ते डिवाइड होतो. अशा वेळेस ते आंबेडकरी पक्षांचं किंवा विरोधी पक्षांचं कोएलेशन तयार करू शकतात का, आणि त्याच्यामध्ये त्यांच्याजवळ ते स्किल्स आहेत त्या कोणत्या मिनिमम प्रोग्रामवर ते कोएलेशन तयार करू शकतील, ही एक भूमिका अत्यंत महत्वाची सुद्धा ठरेल. राईट. तर जर एक छत्री जर पार्टी नसेल तर ऑब्वियस आहे की त्यांना कोएलेशन उद्या चालून तयार कराव्या लागणार आहेत. तर आंबेडकरी पक्ष हे कोएलेशन तयार करू शकतात का स्वतःमध्ये ऍट द फर्स्ट प्लेस? इतरांसोबतचे जे कोएलेशन आहेत ते आहेतच, पण ते स्वतःमध्येही किती स्किलफुली ते कोएलेशन तयार करू शकतील किंवा करू शकतील का, हा प्रश्न चॅलेंजिंग आहे आणि सर्वांसाठी भेडसावणारा राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये BSP मधून BRSP निर्माण झाला, याला तुम्ही कसं बघतात? BRSPची म्हणजे फ्युचर कसं? BRSPचं फ्युचर अजूनही मला वाटतं ते सातत्याने प्रयत्न करतात आहेत, पण त्यांचा जो अजूनही जो प्रतिसाद त्यांना मिळायला पाहिजेत होतं
ते प्रतिसाद तसं आलेलं नाही, कारण की कॅडर सारखाच आहे. म्हणजे अपील कोणाला करायचंय तर ते सेम कॅडरला अपील करायचं, तर ते जे कॉन्फ्लिक्ट राहतो ना कॅडर मधला, तो कॉन्फ्लिक्ट राहणार आहे त्याच्यामध्ये. आणि तो कॅडर ब्रेक करून BRSP कडे घेऊन जाण्याची जी भूमिका आहे किंवा तो कॅडर तिथपर्यंत शिफ्ट करण्याची जी भूमिका, ते नेहमी थोडस त्याच्यामध्ये कठीण असतं. तर सुरुवातीला जी मंडळी खूप ओघाणी असतात ती येतात, पण त्याच्यानंतर मग देन तो सुरुवातीचा ओघ जेव्हा संपतो ना, तेव्हा देन इट बिकम्स रिअली डिफिकल्ट की मोबिलायझेशन करण्यासाठी. तर मग मला असं वाटतं की BRSP जोपर्यंत BSPच्या बाहेर जाऊन किंवा BSPचा जो कॅडर आहे त्याच्या व्यतिरिक्त जाऊन दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीसला जोपर्यंत हाती घेत नाही किंवा त्यांना अपील करत नाही, त्यांना जोडून घेत नाही, तोपर्यंत त्याचं यश जो आहे तो फारसा आम्हाला दिसू शकणार नाही. आणि ते प्रयत्न मला असं वाटतं की बऱ्याच पातळीवर, मग ते संघटना बांधणीच्या पातळीवर असो किंवा नेतृत्व बिल्ड करण्याच्या पातळीवर असो, सध्या BRSP मध्ये कमी स्वरूपामध्ये दिसत आहे, तेवढ्या स्वरूपामध्ये दिसत नाही. ज्या पद्धतीने आता नजर बाळासाहेबांवर पडलेली आहे, म्हणजे संपूर्ण फोकस जो आता दलित पॉलिटिक्सचा आहे जो आहे तो आता BSP वर नाही आहे महाराष्ट्रामध्ये, BRSP वर नाही राहणार आहे. ते आता संपूर्ण फोकस मला वाटतं की बाळासाहेबांवरच राहणार आहे. तर ही बाळासाहेब इज गोइंग टू डिनाय दॅट पोझिशन टू एनीबडी एल्स महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. एक शेवटचा प्रश्न विचारतो सर. हा, देशामध्ये म्हणजे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष अशी एक आघाडी तयार करण्याची प्रक्रिया आहे आणि सातत्यानं सांगितलं जातं की लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, अशा वेळी बदल झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण 2024च्या लोकसभा निवडणुका नेमक्या कशा पाहता, काय होणार यामध्ये? आजकालचं राजकारण क्रिकेट सारखं झालेलं आहे. पुढच्या बॉलमध्ये कोणाची दंडी उडेल काही सांगता येत नाही. असं आमच्या पक्षांच्या मधातलं कोइलेशनची परिस्थिती झालेली आहे. स्टेबल फारसं काही नाही. आणि ज्या पद्धतीने जो ओरिएंटेशन आणि जो नॅरेटिव्ह ऑपोजिशन पक्षांनी उभी करायला पाहिजे होती ती तेवढी भक्कम दिसत नाही. ते प्रयत्न करतात आहेत, पण त्याची जी भक्कम अपील जे व्हायला पाहिजे ते तशा पद्धतीची अपील होताना दिसत नाही. पण हा कोइलेशन येस इट माइट वर्कआउट. खास करून जेव्हा इंडिव्हिज्युअल स्टेटच्या बाबतीत जेव्हा आपण बोलूया तेव्हा हा कोइलेशन अत्यंत महत्वपूर्ण रोल बजावू शकतो. आणि ज्याला आपण म्हणूया बाय वे ऑफ इलिमिनेटिंग द चान्सेस ऑफ डिव्हिजन ऑफ वोट्स, म्हणजे वोटचं डिव्हिजनचे जे चान्सेस आहेत त्याला कमी करून जो अपोजिशन पक्षाला सुदृढ करण्याची जी भूमिका आहे त्या प्रत्येक स्टेटमध्ये आपल्याला दिसून पडेल. कारण की BJPला जो मेजर चॅलेंज जो आहे ना तो स्टेटमध्ये आहे. आणि स्टेट्समध्ये जो पाठराखण करण्याची ताकद मला वाटतं रिजनल पार्टीजमध्ये भरपूर आहे आणि ते त्याच्यामध्ये सक्षम सुद्धा आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो कोइलेशन आहे हा स्टेट्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आणि त्याचे रिझल्ट्सही आपल्याला दिसतीलही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला एक नॅरेटिव्ह लागणार आहे, त्याला एक चेहरा सुद्धा लागणार आहे. हा चेहरा कोणता राहणार आहे कोणता नाही, कारण की अजूनही तो चेहरा सापडलेला नाही. BJPचं जर आपण राजकारण जर बघितलं आपण तर तो राजकारण आता लिडरशिप केंद्रित राजकारण झालेलं आहे. त्यांनी लिडरशिपला, स्ट्रॉंग लिडरशिपला फोकस केलेला आहे आणि ते चॅलेंज करतात आहेत. ते तुमच्यासमोर हा चॅलेंज ठेवतात आहेत की या लिडरशिपच्या अगेन्स्टमध्ये तुमच्याकडे काही आहे का हे दाखवा. राईट. तर असं जेव्हा नॅरेटिव्ह पुश केलं जातं, असं जेव्हा नॅरेटिव्ह प्लेस होतं तेव्हा मग तुम्हाला शोधावं लागतं की कोण आहे जे या नेतृत्वाच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला तेवढ्या सक्षम पद्धतीने दिसत आहे. राईट. तर हा जो आहे म्हणजे हे स्ट्रॅटेजी BJPने अत्यंत चांगल्या पद्धतीने वापरलेली आहे. आणि ज्या पद्धतीने ती पोलराइज करतं वोटिंगला, त्या पद्धतीचं पोलरायझेशनची ताकद अजूनही अपोजिशन पक्षामध्ये नाही किंवा कन्सॉलिडेट करण्याची जी ताकद आहे ते अपोजिशनमध्ये अजून तयार झालेली आपल्याला दिसत नाही. तर लोकसभेचे निवडणूक हे क्रिटिकल राहणार आहेत, अत्यंत महत्वपूर्ण राहणार आहेत.
आणि जे इंडिया कोएलिशन आज आपण बघतो आहोत ते इंडिया कोएलिशन जर चांगल्या पद्धतीने एक इमेज तयार करू शकला, एक कन्सॉलिडेटेड आणि एक सिंगल नेतृत्वाचं जर इमेज क्रिएट करू शकलं तर मला असं वाटतं की जरी ते डिस्प्लेस करू शकले नाही तरी ते एक चांगलं अपोजिशन तयार करू शकतील. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे मग ते नाकारता येणार नाही, प्रोव्हाइडेड की ते एक संघ दिसायला पाहिजेत आहे, प्रोव्हाइडेड की ते नेतृत्व दाखवू शकले पाहिजेत आहे, आणि प्रोव्हाइडेड की ते एक गठ्ठा लढू शकले पाहिजेत. सर, आपण संपूर्ण मुलाखतीमध्ये समतोल, तात्विक, सखोल आणि चिंतनशील मतं मांडली. निश्चितपणे भारतीय राजकारण समजून घ्यायला आणि त्यातलं आंबेडकरी राजकारण समजून घेण्यासाठी एक तात्विक आणि समतोल विचार आपण या ठिकाणी प्रस्तुत केले. निश्चितपणे आपल्या प्रेक्षकांना हे विचार ऐकायला आवडेल आणि आपण जो 3 वेज मीडियाला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांतजी. थँक्यू व्हेरी मच.